आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेल स्टाईल रसाळ आणि मसालेदार चिकन टिक्का। बाहेरून छान स्मोकी, आतून अगदी ज्युसी आणि प्रत्येक घासात जबरदस्त चव। ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही घरच्या घरी ओव्हन, एअर फ्रायर किंवा तव्यावरही बनवू शकता। नमस्कार, आलिशान स्वाद अँड व्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। ही रेसिपी इतकी सोपी आहे की पहिल्याच प्रयत्नात तुमचा चिकन टिक्का एकदम परफेक्टच बनणार आहे। आणि तुम्ही आता मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करू शकता। चला तर मग सुरू करूया आपल्या स्वादिष्ट चिकन टिक्काच्या रेसिपीला। तर आजची आपली रेसिपी आहे चिकन टिक्का। तर सगळ्यात आधी तुम्हाला चिकन घ्यायचं आहे। चिकन जे आहे ते चांगलं स्वच्छ साफ करून तुम्हाला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मी इथे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे 1 छोटा चम्मच। 1 छोटा चम्मच गरम मसाला पावडर टाकलेली आहे आणि 1 छोटा चम्मच इथे मी ब्लॅक पेपर पावडर्स म्हणजे काळी मिरी पावडर टाकलेली आहे। 2 चमचे मी इथे अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि इथे खायचा सोडा जो आहे तो तुम्हाला टाकायचा आहे। चिमूटभर मी इथे खायचा सोडा टाकलेला आहे। सोड्याने आपलं जे चिकन जे आहे ते एकदम आतूनसुद्धा सॉफ्ट होतं, म्हणजे जे रबरासारखं चिकन वगैरे होतं ते अजिबात होणार नाही। आतूनसुद्धा हे चिकन जे आहे ते खूप सॉफ्ट असतं। तर आता हे छान मिक्स करायचं आहे आपल्याला। तर आपलं हे मॅरिनेशन जे आहे ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि कमीत कमी अर्धा पाऊण तास तरी तुम्हाला हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे। तर अर्धा पाऊण तासानंतर तुम्हाला ओपन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला यामध्ये बाकीचे साहित्य ॲड करायचे आहेत। आता इथे मी 1 मोठा चम्मच दही ॲड केलेली आहे, ही ताजी दही आहे। आणि त्यानंतर 1 चम्मच इथे मी क्रीम ॲड केलेली आहे। जर तुमच्याकडे क्रीम नसेल तर दुधाची साय जर तुमच्याकडे असेल तर तीसुद्धा तुम्ही यात टाकू शकता। तर आता दही आणि क्रीमसोबत आपल्याला हे चिकन जे आहे ते छान मिक्स करायचं आहे। पण जर क्रीमचा वापर तुम्ही केला ना तर त्याचे रिझल्ट्स जे आहेत ते खूप छान येतात। तर शक्यतो तुम्ही क्रीमचाच वापर करा। तर आता आपलं हे मॅरिनेशन जे आहे ते मी परत ठेवणार आहे। तर अर्धा तास तुम्हाला हे परत मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे आणि अर्ध्या तासानंतर तुम्ही इथे बघाल तर आपलं मॅरिनेशन जे आहे ते रेडी झालेलं आहे। आता यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। तर कोथिंबीरचा सुद्धा छान फ्लेवर येतो आपल्या चिकन टिक्कामध्ये। तर आता मॅरिनेशन जे आहे ते रेडी झालेलं आहे। आता हे चिकन जे आहे तव्यावरती सुद्धा करू शकता किंवा एअर फ्रायरमध्ये किंवा मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा करू शकता। तर आता आज मी तुम्हाला तव्यावरती हे चिकन फ्राय करायची पद्धत दाखवणार आहे। तुमच्याकडे असे जर स्कीवर्स असतील, हे वुडन स्कीवर्स आहे, तर आज मी इथे वुडन स्कीवर्स वापरणार आहे। तुमच्याकडे अशी स्कीवर्स असतील तर तुम्ही इथे वापरू शकता, नसतील तर तुम्ही डायरेक्ट तव्यावरती सुद्धा टाकलं तरीही चालतं। तर तुमच्याकडे जे स्कीवर्स अवेलेबल असतील त्या स्कीवर्समध्ये तुम्हाला हे लावायचं आहे, म्हणजे छान असा इफेक्ट एक येतो। तर आता आपले चिकन जे आहे ते मी सगळ्या स्कीवर्सला लावून घेणार आहे। तर आपलं हे चिकन टिक्का जे आहे ते आता फ्राय करायला रेडी आहे। तर इथे मी तवा घेतला आहे, त्यावरती मी बटर टाकला आहे। शक्यतो तुम्ही ही रेसिपी जी आहे ती बटरमध्येच फ्राय करा, त्याच्याने टेस्ट खूप छान येतो। तर आता इथे 2 क्यूब बटर टाकलेले आहेत आणि त्यावरती आपलं हे चिकन टिक्का जे आहे ते तुम्हाला ठेवायचं आहे। तर 1 मिनटं ठेवल्याच्या नंतर तुम्हाला हे अलटपलट करून सगळ्या बाजूनी छान फ्राय करून घ्यायचं आहे। तर बटर टाकल्यामुळे छान फ्लेवर येतो आपल्या या चिकन टिक्काला। खूपच छान रेसिपी आहे। जर स्टार्टर्ससाठी तुम्ही काही ऑप्शन बघत असाल घरच्या घरी तर हा चिकन टिक्काचा खूपच छान ऑप्शन आहे। ही रेसिपी खूपच सोपी आहे। बेसिक इन्ग्रेडियंट्स वापरून आपण ही रेसिपी जी आहे ती बनवलेली आहे। टेस्ट जो आहे तो खूपच छान येतो। रेस्टॉरंटमध्ये आणि घरी बनवलेला टेस्ट जो आहे तो खूप छान येतो। तर आता आपला चिकन टिक्का जो आहे तो अशा प्रकारे फ्राय होत आहे। तर बघताच तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल। तर आजच तुमच्या घरी जर चिकन असेल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा
आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचं चिकन टिक्का कसा झाला. तर आता आपला चिकन टिक्का जो आहे तो इथे छान फ्राय झालेला आहे. तर सगळ्या बाजूनी तुम्हाला अलटपलट करून हा चिकन जो आहे तो फ्राय करून घ्यायचा आहे. तर आता सगळ्या बाजूनी मी चिकन जे आहे ते फ्राय करून घेणार आहे. तर बटर टाकल्यामुळे खूप छान टेस्ट येते आपल्या चिकन टिक्काला. तर आपला चिकन टिक्का जो आहे तो आता रेडी झालेला आहे. तर आता गॅस बंद करायचा आहे आणि प्लेटिंग करून घ्यायची आहे. तर आता आपला चिकन टिक्का जो आहे तो रेडी झालेला आहे. तुम्ही हा चिकन टिक्का पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा इतर कोणत्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता, पण पुदिन्याच्या चटणीसोबत याचा खूप बेस्ट कॉम्बिनेशन होतो. तर पुदिन्याची चटणी एकदा कशी करायची त्याची रेसिपीसुद्धा मी लवकरच तुमच्यासाठी घेऊनच येईन. तर स्टार्टरसाठी खूपच उत्तम पर्याय आहे. घरच्या घरी तुम्हाला अशी रेस्टॉरंटसारखी टेस्ट जी आहे ती मिळते. तर आता आपला चिकन टिक्का जो आहे तो रेडी झालेला आहे. वरतून मी थोडीशी कोथिंबीर गार्निश केलेली आहे. तर आजची आपली ही रेसिपी आहे ती रेडी झालेली आहे. तर खूपच छान आणि टेस्टी रेसिपी झाली होती. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघण्यासाठी खूप धन्यवाद. चॅनलला असं सपोर्ट करत राहा आणि लाईक नक्की करा. भेटूया अशाच एका पुढच्या इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.